सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। वेळेची किंमतच कोणी वेळ आणि वाचायचं काय शिळीगा बनाय मोकळे काय वाचायला त्याच्यात का वावे आहे का लोके आता शिळीगा बन राहिलं ठोंब मोकळं ठोंब काय करायचं आयुष्यातला वेळ तर जपून झाला सगळ्यांना ते कोणाला मोबाईल कोणाला ते माणसाकडे वेळेची किंमतच राहील नाही अहो 3-3 तास काही लोक आम्ही रस्त्यानं पाहतो मोटरसायकलवर बसत आहेत एकटंच काठाच्या कोपऱ्याला असं तंगडावर टाकून कीर्तन करून येईपर्यंत तिथेच राहते अरे तुका ध्यानात बसलाय का काय समाधीला बसलाय तुम्हाला झालंय काय नक्की खोकड आणि तो गाडी आली अंधार पडला काय वागत पुढे बसलं का ते खोकडे घेऊन बसायचं पुढे येते आयुष्यातली वेळ तुम्हाला परत मिळेल का 26 तारीख महिन्यानंच आहे 26/2 वर्षांच आहे पण 26/2/2023 कधीच नाही ना अरे गेले आपले वय 50 वर्ष झाले जिथे जण मेले आपल्या बरोबरचे आपल्या वर्गातले काही मेलेत नाही मेले गेले दिवस याच्या त्याच्या घरी बसती सकाळी काय आणलं होतं सहज काम नाही का तुला काही सहज नदीला जाऊन बस ना आयुष्यातला वेळ वाया घालू नका तुमचं काय मत आहे आता मी तर पुढे सांगा 1 सेकंद सुद्धा माणसानं वाया घालू नाही 1 सेकंद आणि काम नाही ना भैषण करा का तर काय राम म्हणायला का पैसा करा का राम म्हणायला काय निवांत झाड लागत का काय राम 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 देह तरी ब्रह्मरूप होईल काही लोक होते काय नाही काम करा नाहीच काही तर भजन करा नाहीच काही तर भजन करा आणि भजन कधी वाया जाणार अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा या 3 वाक्याशी तुम्ही सहमत आहात का आहे 4थं वाक्य कुणालाच घाबरू नका घाबरू पण काळाला घाबरा परत वाक्य लय बारीक आहे का तुम्हाला सगळे माफ करतील काळ माफ करणार नाही आणि तुम्ही सगळ्यांना विकत घ्याल मजा करा ना प्या प्या हा ना वाजतल्या वाणी वागा महिला मंडळ पेटो सून महिला मंडळ पेटवा देईरीत लुटून मरू दे सून तुझं परत दुसरी बायको करील तुला नातू दाखील तुझं समाधान होईल पण मेलेली सून तुझा बदला घेतल्याशिवाय या एकादशीला मोबिल खा शिवरात्रीला आंबे तळा काय तुम्हाला माझातल्या वाणी वागायचं ते वागा बँका खा सोसायट्या खा काय लफडे करायचे ते करा गेम होणार आता पुढे समजा काय नाही हिशोब आहेच पण संस्था आहे ना खा संचालक मंडळ माफ करील सभासद माफ करील पण कार वाक्य वसूल केल्याशिवाय हे केस आहेत ना केसान इतके जरी तुम्ही अपराध केले तर केसान वाटत देव अपराध बाहेर काढेल पण सोडणार नाही मूठभर पंडित होते मूठभर विद्वान होते का नाही तो भाग वेगळा मूठभर पंडितांनी महाराज मूठभर पंडित होते पण मुठभर पंडितांनी पायी वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं आणि त्यांची 4 मुलं वाऱ्यावर सोडली मुठभर पंडित होते कारण तो त्या पंडितांचा काळ होता त्यांचा तो काळ होता आळंदीतून पैठणला जा शुद्धीपत्र घेऊन या तुमच्या बापाने ग्रस्त आश्रमातून संन्यास आपलं संन्यास आश्रमातून ग्रस्तात्मा स्वीकारलाय तुम्हाला मुंज केल्याशिवाय पर्याय गेले 4 मुलं महाराज मुठभर पंडितांच्या ज्ञानापायी मुठभर पंडित होते पण त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं पण पुढे सांगू का तो त्या पंडितांचा काळ होता द्रौपदी ओढीत आणायची तेव्हा ध्वजा हसत होता हा दुर्योधनाचा काळ होता
दवाखान्यामध्ये कोरोनाच्या काळात डॉक्टर कोणाला घुसून देत नव्हता. हा डॉक्टरचा काळ होता. ऑक्सिजन नाही, बेड शक्य नाही, कोणाची चिठ्ठी आली तरी शक्य नाही, खाटाखाली का होईना जागा द्या शक्य नाही, खाटावर द्या शक्य नाही, आता का खाटा रिकामा आहे, माणसं नाही. तो त्यांचा काय होता? काळ होता. काळ प्रत्येकाचा ठराविक काळ असतो. आणि तेवढा काळ ज्यानं सांभाळला नाही तो आला परत काळ. लोक तुम्हाला मानतात ना तर तुमचा काळ तुम्ही सांभाळला पाहिजे. आता हे आम्ही 30 वर्षापूर्वी इंद्रिकर जसा होता तसाचे तुमच्या काही तसाचे, मी दिसायला तसा नाही, तब्येतीत तर वागण्यात काही बदल नाही. का माहिती काळ सांभाळता आला पाहिजे. आणि लोकांना नेमका काळ सांभाळता येत नाही. खिशात पैसा आला का किडा आला, किडा आला का जिरला का मेला. महाराज काळ लागतो काळ महाराज. आणि आज 80% लोकांना काळच सांभाळता येत नाही. आणि कुणालाही धोका द्या तुम्ही, काळाला धोका देऊ नका. हो, नोकरी करायची आहे ना, पगारावर भागा, गरीब माणसाला मदत करीत आहे. म्हातारा माणूस सही करायला आला सोमवारी तर मीटिंग आहे, बुधवारी मंगळवारी मोठ्या साहेबाचा दौरा आहे, बुधवारी आपलं काम आहे, गुरुवार आज शक्य नाही, शुक्रवार मला जायची घाई आहे, शनिवार चौथा, रविवारी एक म्हातारा 6 दिवस बोलावलं तो सही करायला का. आणि त्याला तुला पहिल्या तडक्यात 500 दिले असते तर त्याच्या घरी जाऊन सही केली असते. मग म्हणणार बाबा वट्टेव थांबा, मला रस्ता तोच आहे, मी जाता जाता. आणि मग म्हातारी पहिली वृद्धाश्रम, एक पोऱ्या इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, मोकळा झाला. दिंडीत आमच्या मोकांडी आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे मोंग्याच पाया पण तुम्हाला सगळे सोडतील, काय सोडणार नाही. आता पाया पुढे सांगतो, यदा कदाचित देवाला जिंकता आलं नाही तरी चालेल, काळाला जिंका. आपला काळ असा आहे, मोटरसायकल चालला कुत्र्याला पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढला, आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मला त्याचा कोंबजूक होतो. आम्हाला पाहिलं का झालं ना पुण्यात. आणि अक्षरशः काळ देव नंतर संत नंतर पहिला काळ. एक वाक्य सांगतो, काळाला जपा. आणि काळ एका माणसाला धोका देत नाही, कुणाला माहिती का, जो अखंड भजन करतो त्याला. हे 4 वाक्य इंद्रिकेत जर ऐकले तर ते जीवन आहे. आणि काळ सोडणार नाही तुम्हाला, काळ बदला घेणारच. एक सांगा, करगळीने डोंगर उचलणाऱ्या कृष्णाला आईचं दूध पिता आलं नाही, काय तर तो दुसऱ्याला पाजून त्याला कोणाला लावाय सांगू. करगळीने डोंगर उचलणारा कृष्ण होता, तो आईच्या मांडीवर बसला नाही, तू त्याला म्हणतो. पुढे सांगा, देवाची आई होती यशोदा, तिला मुलाला दूध पाजता आलं नाही, काळानं त्यांना सोडलं नाही, तुम्हाला सोड. एवढं स्वरा पाहिल्यावर या मुलांना वडील सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय आणि त्यांनी झेंडे परिवारानं ध्यानात ठेवायचं, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. 3 वर्षापासून ते आमच्या तालमीत आले. आमच्या तालमीत माणूस फेल जात नाही. फेल
ते जाऊ दे ते दाखवतो समोर बाई काय म्हणतात ना आपलं त्या व्हिडिओ आपण या बाबतीत फार येडे फेसबुक नाही व्हॉट्सअप नाही कोण मिळालंही तपास नाही पण सुकीला ये बाकी मोबाईलच नाही त्याच्यामुळे काही ताण नाही कोण उलथू कोण मोरू काय करायचं आता 5-6 महिन्यामध्ये मी पेपर इकत घेत होतो पहिला आता पेपर सुद्धा घेत नाही भांडणं सोडून काय ऐकायचं नाही तर 6 रुपये घालायचे का त्या 6 रुपयामध्ये 4 रुपये घातले तर उसादारच येतो 1 लाख नुसती भांडणच ना 4 वर्षामध्ये एकही पक्ष राहिला नाही त्याला महाराष्ट्रावर सत्ता भोगली नाही काय राहिलंय का देत काही शेंडा राहिलाय का कुडूक राहिलाय का काय राहिलंय फक्त लोक आपले नादी लावायचं काम चाललंय बोलन त्याची बातमी बोलन त्याचं क्लिप बोलन त्याचं पुन्हा जो बोलला त्याचा गेम जो आता सध्या खरं बोलन ना तो सकाळी दिसणार सुद्धा नाही इतके वाईट दिवस आले बोलायचं नाही काय नाही चालल्यात भारतात शाळा सुद्धा शाळा जगात लोक बिचाऱ्या शेतकऱ्यावर संकट पडल्यात पाणी नाही त्याला भाव नाही त्याला ते मिळालं बाबाला आरडू त्याचं कोणी ऐकानं ते रोज उठ आंघोळ करतोय डांबरी घालते आंघोळ करतोय डांबरी घालते परत झोपाय घरी 1 दिवस आंदोलन नाही असं नाही 1 दिवस मोर्चा नाही असं नाही आणि 1 माणूस राहिला नाही या 4-5 वर्षात डांबरी आला नाही काय राहिले त्याच्यात बोलायचं कोणीच नाही काहीच नाही आणि जो बोलन तो सकाळी दिसणार नाही खरं बोललो मोबाईल बंद करा दिसणार नाही तर काय पोराला नाही काय कळलं पोरानं सरळ बसा पटका बडे बडे सावधान हे टांगड्यावर करतोय सावधान रिलॅक्स रिलॅक्स साप तुम्हाला वाटलं याला काय कळत आहे रिलॅक्स साप विश्राम सावधान आता 2 मिनिटं सावधान राहायचे सगळ्यांनी आणि पट्टा उत्तर द्यायची पटकन हरिपाठ हा ग्रंथ टिंबे या संतांनी लिहिला बोलला का बाकीचे कोण आहे कीर्तनाच्या जागेपासून काही अंतरावर टिंब या ठिकाणी टिंब या संतांची समाधी आहे काका गाव टिंब नावाच्या नदीमध्ये गाथा बुडाला नाही तरला बोलला का बाकीचे तू कितीला आहे हा 7वी शिमे का मराठी हा इंग्लिश मिडियम आहे अरे शिमे का इंग्लिश शिमे का तू शिमे कितीला आहे तू शिमेला आहे का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस लिक्विड करंट स्टोन काळ्या शब्दाला कितीला रे हा तूच हा कितीला आहे तू 6वी शिमी का मराठी हा शिमी नाही का कार्बन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस अरे कार्बन इज ए सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस तू कितीला रे तू स्वेटरवाला हा हॉटेल बोल 7वी शिमी का मराठी इंग्लिश मिडियम नाही का बापाच्या बायको टिंबटिंबा म्हणतात तू विचार मला बाप कोणाला म्हणतात काय म्हणतो बाबाची बायकोला काय म्हणतात माहित नाही
खरी झेटे परिवारांनी स्पर्धा केली.